नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आज दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी आपण एक्सेल या कंपनीमध्ये जॉब आहेत, वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू आहेत त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. आणि 50 वॅकन्सी आहेत टोटल. तर मोठा ड्राईव्ह आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि जे पण अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण जॉब रिलेटेड आणि इतरही माहितीविषयी व्हिडिओ आता चॅनलवर पोस्ट करत आहोत. तर मी जास्त वेळ घेणार नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. एक्सेल मध्ये ड्राईव्ह आहे पहा, 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत ड्राईव्ह आहे. म्हणजे आज 10 एप्रिल 2024 आहे. अजून 2 दिवस तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. तर सकाळी 10 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू असणार आहेत. तुम्ही तिथे गेल्यानंतर 2 HR आहेत पहा, मंजिरी म्हणून आहेत आणि आकाश म्हणून आहेत. तर त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. ठीक आहे. तर हडपसर, मगरपट्टा, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी कंपनी आहे आणि टावर 1 मध्येच आहे. जसे तुम्ही टावर 1 मध्ये गेले, एक्सेल कंपनी फर्स्ट फ्लोअरलाच तुम्हाला जायचं आहे. ऍड्रेस पण नंतर व्हिडिओच्या शेवटी एक्सप्लेन करणंच. तर कोणासाठी वॅकन्सी आहेत? ज्यांना मिनिमम 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे बॅक ऑफिस मध्ये. तर अशा सगळ्यांसाठी आहे रिक्रुटमेंट. तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जर बॅक ऑफिस मध्ये 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल, पण मिनिमम 1 वर्ष एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे युटिलिटी डिपार्टमेंट मध्ये, असं त्यांनी सांगितलं. आता मी जॉब डिस्क्रिप्शन सांगत आहे, जॉब डिस्क्रिप्शन व्यवस्थित समजून घ्या. तुमचं जॉब डिस्क्रिप्शन जर सेम असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूचा येऊ शकता. तर पहा, टाइम अँड व्हेन्यू आहे 8 एप्रिल टू 12 एप्रिल फ्रॉम 12 PM टू 3 PM. कॉन्टॅक्ट जसं मी सांगितलं, मंजिरी तोडकर आणि आकाश धमाले, मगरपट्टा, टावर 1, हडपसर, पुणे, महाराष्ट्र. एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे 1 to 5 years, पण मिनिमम 1 वर्ष पाहिजे म्हणजे पाहिजेच. फ्रेशर साठी हे नाही. 50 ओपनिंग्स आहेत असं मी सांगितलं. व्हॉट विल यू डू? रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी समजून घ्या. बॅक ऑफिस ऑपरेशन इन युटिलिटीज डिपार्टमेंट. प्रिफर्ड कॅन्डिडेट प्रोफाईल ग्रॅज्युएट ओनली, अंडर ग्रॅज्युएट साठी नाही. ज्यांचं ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे ते जाऊ शकतात. मिनिमम 1 year एक्सपिरियन्स विथ प्रॉपर एक्सपिरियन्स लेटर अँड सॅलरी स्लिप्स. ज्या पण तुम्ही कंपनीचा पार्ट असेल तिथलं तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर पाहिजे आणि सॅलरी स्लिप तुम्हाला तुमच्याकडे असायला हवं. एक्सेलेंट कम्युनिकेशन स्किल, कम्फर्टेबल इन नाईट शिफ्ट. कॅन्डिडेट शुड वर्क इन फ्रॉम 12 PM टू 3 PM विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रेझ्युमे. नोटीस पिरियड नॉट अलाउड. त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय. म्हणजे जे कॅन्डिडेट समजा नोटीस पिरियडवर आहेत किंवा ज्यांना समजा आता नोटीस पिरियड किती असतो, 3 महिने आहे, किंवा जे ऑलरेडी कंपनीमध्ये कुठेतरी वर्किंग आहेत आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय, तर त्यांनी स्ट्रिक्टली सांगितले नोटीस पिरियड नॉट अलाउड. वर्क्स अँड बेनिफिट्स काय काय राहणार आहे? लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि बोथ वे कॅब फॅसिलिटी. याच्यामध्ये मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची. पहा, कुठला पण ड्राईव्ह असतो, म्हणजे तो भलेही आयटीच्या रिलेटेड असू द्या किंवा नॉन आयटीच्या रिलेटेड असू द्या, कंपनीमध्ये एक ड्राईव्ह असला. आता या ठिकाणी 50 ओपनिंग आहेत. कधी 20 असतात, कधी 30 असतात, कधी 40 असतात. डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट. ड्राईव्ह असल्याच्या नंतर होतं काय, तर खूप सारे कॅन्डिडेट येतात. याच्यामध्ये होतं काय की जे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला जातात तर ते बाकीची गर्दी बघूनच निम्मे म्हणजे 50% त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो. असं करू नका. मला रिझन सांगतो. जरी खूप सारे कॅन्डिडेट आले, त्याच्यामधले मोस्ट ऑफ कॅन्डिडेट काय असतात? ओव्हर एक्सपिरियन्स असतात. काही फ्रेशर असतात. काहींचा नोटीस पिरियड नसतो. म्हणजे नोटीस पिरियड नसतो म्हणजे त्यांनी अजून रिझाईन केलेलं नसतं, बरोबर. किंवा काहींनी रिझाईन जरी केलं तर त्यांचा 2 महिने नोटीस पिरियड असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही कॅन्डिडेटचं पॅकेज ऑलरेडी जास्त असतं. म्हणजे जर त्यांचं पॅकेज कंपनीचं ठरलेलं असेल की इन बिटवीन सो अँड सो, आणि त्या जर कॅन्डिडेटचं ऑलरेडी पॅकेज हाय असेल तर ते त्याला घेऊ शकत नाही, भलेही तो कॅन्डिडेट किती चांगला असला. डिपेंड्स ऑन व्हॅकन्सी. जर त्यांना कॅन्डिडेट HR ला रिक्रुटमेंटला आवडला तर एखाद्या केसमध्ये, स्पेशल केसमध्ये ते डिपेंड्स ऑन HR कॉल असेल किंवा कंपनीच्या पॉलिसी नंतर ते कसं काय ऍडजस्ट करतात तो कॉल त्यांचा आहे. पण मोस्ट ऑफ कॅन्डिडेट याच्यामध्ये बाहेर निघतात इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये राहा आणि स्वतःला डिमोटिवेट करून घेऊ नका की अरे एवढे सारे कॅन्डिडेट आले तर माझं सिलेक्शन होईल का? काय होणार आहे? तुम्ही फक्त शांत राहा, तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण मोस्ट ऑफ कॅन्डिडेट काय या सगळ्या क्रायटेरिया मधून जातात आणि ते निम्मे किंवा 10-20% ह्याच्यातनं
आउट ऑफ द इंटरव्ह्यू होतात. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये राहा. आणि मोस्ट ऑफ त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं, समजा 11 वाजता एचआरने इंटरव्ह्यूला बोलवलं, एचआर पण आले 11 वाजता, असं होत नाही 11 वाजता येतात, 11 11:30 वाजताच ते येतात. पण ठीक आहे, समजा आले बाबा 11 वाजता, 1-2 मुलांचे राऊंड घेणार, गेले अर्धा तास, कुठंतरी त्यांना काम आलं किंवा काय, गेले अर्धा तास. काही मुलं असे असतात की त्यांना वाटतं लॉग इन नाईटला आहे, मिड नाईटला आहे, 3 to 1 ची शिफ्ट आहे किंवा 3 to 12 ची शिफ्ट आहे, तर चला बाबा इंटरव्ह्यूला जाऊया आणि इंटरव्ह्यू देऊन येऊन लॉग इन करूया. त्यांना मे बी लिव्ह मिळालेली नसते. मग त्यांना असं समजलं की आता इथं वेळ होतोय, तर 4-5 किंवा 10-15 तर कॅन्डिडेट असे असतात ते मधूनच इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून बाहेर जातात. कळलं ना, कारण आता इथं काय 50 वॅकन्सीज आहेत आणि एक्सेलला सांगितलंय तिथं ऑलरेडी डेलीचे डेली आता ड्राईव्ह सुरू असल्यामुळे मुले येतात. म्हणजे सांगायचा माझा उद्देश काय हे समजून घ्या. खूप सारे कॅन्डिडेट दिसले तर स्वतः डिमोटिवेट होऊ नका, कॉन्फिडन्स लूज होऊन देऊ नका. बरेचसे कॅन्डिडेट अशा रीतीने बाहेर पडतात, इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून बाहेर निघतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स व्यवस्थित राहा. इंटरव्ह्यूच्या प्रोसेस बद्दल तयारी करा की बाबा आता तिथं जाऊन मला एक्सप्रेस कसं व्हायचंय, स्वतःविषयी माहिती व्यवस्थित द्या. टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ हे पाठ करा. 70% डिसिजन जो असतो हा तुमचा एका क्वेश्चनवर डिपेंड असतो. याच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये सांगितलं ना, मग नंतर तुमचं पॅकेज डिस्कशन, तुम्ही कुठल्या कंपनीत होतं ते ऑटोमॅटिक होतं. तुम्ही हा पहिला क्वेश्चन जो आहे ना, जसं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, हे पाठ करा, एकदम पाठ, त्याची 10 वेळा तयारी करा. कधी कधी म्हणजे असं पण होतं, कधी कधी आता एक्सप्रेस आपल्याला होता येत नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पुन्हा तयारी करा. तयारी करणं, प्रॅक्टिस करणं आणि प्रिपेअर्ड होऊनच जाणं हेच आपलं काम. डोंट वरी अबाउट दॅट. तर समजून घ्या, हे सांगायचा उद्देश हाच होता की ड्राईव्ह असल्यानंतर कुठलाही ड्राईव्ह, कारण आता मार्च एंड झालेला आहे, कंपन्यांचे सगळे जे इयर एंड आहे ते क्लोज झालेले आहेत. आता आपल्या पण चॅनलवर खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर तो तिथं पण ड्राईव्ह सुरू आहे आणि तो टेक्निकल सपोर्टसाठी आहे. तर ड्राईव्ह म्हटलं की काय होतं की खूप सारे कॅन्डिडेट येतात. मला सांगायचा उद्देश हाच होता की कॅन्डिडेट जरी आले तरी तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लूज करू नका. तुम्ही शांत राहा आणि तुम्ही एक्सप्रेस कसं व्हायचंय, इंटरव्ह्यूच्या प्रोसेसचा पार्ट कसा व्हायचाय याचा विचार करा. ना की हा विचार नका करू की कॅन्डिडेट एवढे आले तर आता माझं सिलेक्शन होईल का काय, का मी इथून बाहेर पडू नका. इंटरव्ह्यूची प्रोसेस पूर्ण अटेंड करा. तुमचे अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला माहिती आहे, कमेंट केलं की माझं आन्सर त्या कमेंटला भले 1-2 तासाच्या नंतर का होईना, पण मी प्रत्येक कमेंटला आन्सर देण्याचा माझा प्रयत्न हा असतो. तर एक्सेल मध्ये इंटरव्ह्यू आहे पहा, तुम्ही अजून 2 दिवस इंटरव्ह्यूला जाऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला आज शक्य नसेल तुम्ही आज पण जाऊ शकता, कारण 12 तारीख आहे, म्हणजे आज 10 एप्रिल 2024 आहे. लास्ट डेट कधी आहे, 12 एप्रिल 2024. म्हणजे तुम्ही आज, उद्या आणि परवा 3 दिवस इंटरव्ह्यूचा प्रोसेसला पार्ट घेऊ शकता, तिथला सहभागी तुम्ही होऊ शकता. जॉब शोधत आहात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.